नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपलं मिस्टर टॉक्स या चॅनलवर. चला आता सुरुवात करूयात टाईम न वेस्ट करता. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव महेंद्र पारतवार. ओके. राहता कुठे तुम्ही? मी पुण्यामध्ये वाघोली एरियात राहतो. ओके. आणि मूळ गाव? मूळ गाव माझं अकोला जिल्हा, विदर्भ. बरं गेली 2011 पासून मी पुण्यामध्ये आहे. बरं. म्हणजे तुम्ही आता पुण्यातलेच झालात. हां, पुण्याचा व्हिसा भेटलाय. तर कसे कसे काय काय तुमच्याबरोबर अनुभव घडले होते सर? तर मी माझा एक पहिला अनुभव सांगतो, जो मी लहानपणी माझ्यासोबत झाला आहे तो. आणि त्या पूर्ण इन्सिडेंटमध्ये माझी पूर्ण फॅमिली पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होती आणि तो इन्सिडेंट आमच्या फॅमिलीत सगळ्यांना माहीत आहे. तर जेव्हा मी लहान होतो, 4th स्टँडर्डला होतो, तर आम्ही इकडे लग्नाला गेलो तेव्हा माझे वडील एक्सपायर झाले उन्हामुळे. त्यांना हार्ट अटॅक आला होता. कशामुळे? हार्ट अटॅक आला होता त्यांना. बराच ऊन होतं त्या दिवशी, विदर्भामध्ये बराच ऊन असतो. तर त्याच्यानंतर आम्ही वर्ध्यावरून अकोल्याला आलो आम्ही राहायला. तिथे आमचे काका वगैरे असायचे सगळे. मग तिथे आल्यानंतर ही गोष्ट 1998-99ची गोष्ट आहे. ठीक आहे. उन्हामुळं डेथ झाली म्हणजे स्ट्रोक बसला असेल. हो, त्यांना स्ट्रोक बसला. थर्ड हार्ट अटॅक होता. तर चान्सेस कमी असतात वडिलांना तो पहिल्यापासून त्रास होता थर्ड हार्ट अटॅकला. तर तेव्हा आम्ही वर्ध्याला राहत होतो. वडिलांचा गव्हर्नमेंट जॉब होता. त्याच्यामुळे सगळे नातेवाईक आमचे अकोला जिल्ह्यामध्ये होते. त्याच्यामुळे आम्ही अकोला जिल्ह्यामध्ये आलो. तिथे आम्ही राहायला लागलो. तर सगळे नातेवाईक तिकडे आहेत. तर आमचे सख्खे काका, चुलते सगळे तिकडेच होते. तर अकोला जिल्ह्यामध्ये जुने शहर म्हणून एक एरिया आहे. तिथे आमचे बरेचसे नातेवाईक राहतात, अजूनसुद्धा आहेत. तर आमचे आजोबा जे होते त्यांना अजून 3 भाऊ होते. एक जण मुंबईला गेलेत, बाकीचे तिकडे होते. त्यांची मुलं, मग ते आमचे चुलते काका झालेत. असा सगळा मोठा परिवार तिकडे आमचा आहे. तर जेव्हा आम्ही अकोल्यामध्ये राहायला गेलो आम्ही, ठीक आहे, तर त्याच्यानंतर काय झालं, दिवाळी आली आमची. पहिली दिवाळी आमची व्यवस्थित गेली, काही नाही आला एवढा प्रॉब्लेम. पण आम्ही नाही म्हणलो, कारण वडील जस्ट आमचे एक्सपायर झाले होते. त्याच्यामुळे आम्ही काय एवढं ते सेलिब्रेट नाही केलं. सेकंड दिवाळीला काय झालं की दिवाळी येणार आहे आता, वडिलांना जाऊन पण 1 वर्ष झाला होता. त्याच्यामुळे आम्ही मग खरेदी वगैरे केली. दादा होता आमचा, आई फटाके आणले, कपडे आणले, पूजेचं सामान आणलं, सगळं आणलं. तर ऐन दिवाळीचे 1 की 2 दिवसा अगोदर, एक्झॅक्ट डेट थोडं मागे पुढे होईल, पण 1 किंवा 2 दिवसा अगोदर आम्हाला फोन आला की आमचे जे काका आहेत, चुलते काका, हे जे जुन्या शहरात राहतात, ते वारलेत बा. तर रिझन होतं हार्ट अटॅक. तर आम्ही म्हटलं नॉर्मल हार्ट अटॅक आला होता, कारण ते बऱ्याच ठिकाणी हेरिडिटरी असतं. आम्ही त्या जम्शनमध्ये होतो की हेरिडिटरी आहे, तर ठीक आहे, हार्ट अटॅक आला आहे त्यांना, एक्सपायर झालं. तर आमची ती दिवाळी ती पूर्ण कॅन्सल झाली. सगळी खरेदीचे फटाके वगैरे. आता आपण तेव्हा तर लहान असतो ना, आपल्याला वाटतं की अरे फटाके फोडायला भेटला नाही, हे एवढ्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. पण ठीक आहे, आम्ही गेलो तिकडे. सगळं ते तेरवी वगैरे झाली. तोपर्यंत तेरवीपर्यंत तर आपण काही सेलिब्रेट नाही करत ना, आहे की नाही. तर दिवाळी निघून गेली ती. मग ठरवलं पुढच्या वर्षी. मग तो वर्ष गेला, तेव्हा कोणाला काय होतं कळलं नाही, कारण तो पहिला इन्सिडेंट होता आमचा. मग त्याच्यानंतर काय झालं, पुढच्या दिवाळीला, ऐन दिवाळीच्याच दिवशी परत फोन आला की 2 नंबरचे काका वारले आहेत. बापरे. सख्खे चुलते. हां, त्यांचं काहीतरी किडनी वगैरे लंग्स फेल झाले होते, तर ते वारलेत दिवाळीचंच टाईम पिरियडमध्ये. दिवाळीचाच. तर दुसऱ्या वर्षी पण असं होईल पण मला माहीत नव्हतं. मग परत तीच आम्ही सगळी खरेदी केली, कपडे घेतले, फटाके घेतले, पण ते राहिलं सगळं. तेव्हा काही जास्त इन्कम नव्हतं, त्याच्यामुळे 100 रुपये फटाके पण फार वाढायचे. पण ते काय फोडता आले नाही, कारण असा परत दुसऱ्यांदा इन्सिडेंट झाला. मग तो दिवाळी आमची पूर्ण त्यातच गेली सगळी, कारण भले चुलते आहे पण आहेत तर परिवारातले, त्याच्यामुळे दिवाळी आमची काय तेव्हा झाली नाही. परत त्याच्या पुढच्या वर्षी 2001मध्ये ही तिसरी दिवाळी आली आता. तर 2 दिवाळीमध्ये झाल्यामुळे घरातले जे मोठे होते त्यांना आला डाऊट की या दिवाळीमध्ये काही व्हायला नको, कारण एक शंका मला त्यांना लगेच दिवाळीमध्ये कसं काय होतं आहे. तर तिसऱ्या वर्षी पण दिवाळीमध्ये शंका होती आणि नेमकं तेच झालं. तिसऱ्या दिवाळीमध्ये पण आमचे एक काका होते, ते वारले. बापरे. रिझन हेच, हेल्थ इश्यू. हार्ट अटॅक आला, इश्यू झाले त्यांना. ठीक आहे. आता हे झाले 3 दिवाळी. तर सगळ्यांना क्लिक झालं, आता घरातले जे मोठे आहेत वगैरे. आम्ही लहान असून आम्हाला क्लिक झालं काहीतरी गडबड होतं दिवाळीमध्ये. प्रत्येक दिवाळीला कसं काय होतं आहे असं, हा आमचा क्वेश्चन. आता मोठ्यांना विचारू शकत नाही, पण मोठे काहीतरी त्यांच्या हालचाली सुरू होत्या. मग काहीतरी महाराजांना बोलवून वगैरे
संशोधन की काय होतं नेमकं, पूजा होतं, पण काही कळायला तयार नाही की नेमकं असं दिवाळीमध्ये का बरं होतं आहे. आणि नेमकं चौथ्या दिवाळीमध्ये एक सगळ्यात लहाने काका होते, त्यांनी बटाईनी शेती घेतली होती. तर ते शेतीमध्ये वारलेत. शेतामध्ये रात्री पाणी टाकायला गेलेत ते आणि शेतामध्ये वारलेत. आता मोठे भाऊ वगैरे जे होते बाकीचे पाहायला गेले होते, गडी वगैरे होते, ते बोलले शेतामध्ये काहीतरी पत्तळवाडी वगैरे ठेवलेली होती अशी, असं ते म्हणायचे. कारण ते काका सगळ्यात हेल्दी होते आणि ते एक्सपायर होतील असं कोणाला गॅरंटी नव्हती. सडनली झालं. सडनली झालं. पाणी टाकायला गेले, सकाळपर्यंत आलं नाही. पाहत होतं काय तिथे त्यांची डेड बॉडी होती. तर हे झालं चौथं. आता काय झालं की हे चुलत आजोबांची फॅमिली होती, हे 4 झाले. तर आमचे काका, अजून दुसरे आजोबा आहेत त्यांचे पण मुलं, तेही आमचे चुलते काका, सगळ्यांना ती धाकधूक लागली की आता हे किती वाढणार आहे. कारण 4 वर्ष 4 काका ते दिवाळीच्याच टाईममध्ये, एक दोन दिवसाच्या गॅपमध्ये. तर हा फार सिरियस मॅटर झाला की याच्यावर काहीतरी सोल्युशन काढायला पाहिजे म्हणून. तर झालं असं की बऱ्याचशा लोकलमध्ये जे महाराज वगैरे असतात ज्यांना समजतं वगैरे, पूजा केली. पण आमचे काका आहेत मुंबईला, त्यांचा व्यवसाय, ते बऱ्याच वर्ष अगोदर आमचे सगळ्यात लहानाचे आजोबा आहेत त्यांचे ते मोठे मुलगे आहेत त्यांचे, ठीक आहे. तर ते लहानपणीपासून तिकडे मुंबईला होतं. तर पण जे महाराज वगैरे आहेत ना, जे चिठ्ठी काढतात, तसे एक महाराज आहे मुंबईमध्ये, ठीक आहे. तर ते बोलले की तुम्ही इथे या, कारण जर माहीतच नाही आहे तर तुम्ही किती जरी पूजा केली तो उपयोग नाही आहे. बरोबर. बरोबर की नाही. जर आजारात माहीत आहे तुम्ही कोणतीही औषध घ्या, काय उपयोग आहे. त्यानुसार आम्ही फक्त अंदाजे काहीतरी पूजा करायचो. गायत्री हवन जे असतात ते दर 2 महिन्यातून पूर्ण 20-20 हवन करायचो आम्ही. बाकीचे जे पूजा असायच्यात सगळ्या पूजा केल्या आम्ही. पण तरी पण काय सोल्युशन गॅरंटी नव्हतं की पुढच्या दिवाळीला हे होणार नाही, याची गॅरंटी नव्हती. मग काका बोलले की तुम्ही मुंबईला या महाराजांचं फार नाव आहे, तुम्ही या एकदा बघू काय होतं. आता जेव्हा जे महाराज चिठ्ठी काढतात त्याला तुम्ही म्हणू शकत नाही की आमची चिठ्ठी काढा, आमच्यासोबत काय झालं आहे. दरबार जो भरतो त्याच्यामध्ये बरेच लोक असतात, पण त्याच्यामध्ये ते ज्यांना बोलवतील, आता ऑनलाईनमध्ये पण तुम्ही बघता बरेचसे महाराज आहेत जे चिठ्ठी काढतात एवढ्या पब्लिकमध्ये, पण ते स्वतः ज्याला बोलवतील त्याची चिठ्ठी निघते. तो व्यक्ती पण सरप्राईज असतो की माझं नाव कसं घेतलं. सेम तास झाला. पहिल्या दिवशी गेले, दुसऱ्या दिवशीच नंबर लागला. त्या महाराजांनी बोलवलं. म्हणजे बाकीचे सगळे लोक जे होते आणि ज्यांनी रिकमेंड केलं त्यांची 2 महिन्यापासून त्यांची चिठ्ठी निघाली नव्हती, पेंडिंगला होते. 2 महिने जात आहेत, ते काय महाराजांनी काही बोलवलंच नाही. आमच्या काकांची चिठ्ठी दुसऱ्याच दिवशी लागली. आता त्यांनी बोलवलं तर ते महाराज चांगले आहेत, म्हणजे ते आत्ता आहे की नाही माहीत नाही, पण ही फार जुनी गोष्ट आहे ना त्याच्यामुळे. तर त्या महाराजांनी जे शंकेचं निरसन केलं त्याच्यानंतर कळलं की नेमकं झालं काय आणि करायचं काय, ठीक आहे. आता ते महाराज काय बोलले की तुमचं हे जे गाव आहे जुनं शहर, त्याच्यामुळे तुम्ही कुठली तरी जागा घेतली होती का मागच्या 10 वर्षांमध्ये. आमच्या काका बोलले हो जागा घेतली होती. मग म्हणे त्या जागेमध्ये एक झाड होतं म्हणे हो होतं, ते तुम्ही तोडलं का. म्हणे हो तोडलं. तिथे काय बांधलं. म्हणे दुकान बांधलं आहे. म्हणे ठीक आहे. दुसरी गोष्ट, घरामध्ये कुठला मृत्यू झाला आहे का, कुणाची हत्या झाली आहे का. तर ही गोष्ट कोणी सांगितली नाही. जर ही गोष्ट जर बाहेर निघाली असती तर आज न उद्या काही ना काही कंप्लेंट झाली असती, ॲक्शन झाली असती. त्याच्यामुळे हा विषय कोणी कुठे बोललेत नाही. पण महाराजांना थोडी नाही म्हणणार आहे आपण, कारण ते जर मदत करायला बसले आहे, त्याच्यामुळे त्यांना सांगितलं आहे की एक असा मृत्यू झालेला आहे, मुद्दामून केलेला मृत्यू झालेला आहे. तर ते म्हणजे नेमकं काय झालं मला माहीत आहे, तुम्ही सांगा. तर ही स्टोरी अशी सगळी आहे पूर्ण. त्यांनी सगळं समराईज केलं, एकत्र केलं आणि त्यांनी सांगितलं की म्हणे जे झाड होतं, म्हणजे जी जागा होती ती एका पीर बाबाची होती. आता मी अध्यात्मामध्ये पहिलेपासून जुळलेला होतो, त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या प्रकार आहेत, म्हणजे मनुष्य शरीर आहे पण आत्म्यांमध्ये पण प्रकार असतो. राक्षस, पिशाच, भूत, हळहळ, मांत्रिक. तर मांत्रिक हा सगळ्यात ताकदवर असतो. तो कुठल्याही आत्म्याला काजीब करू शकतो आणि त्याला तेवढं काही पण करून घेऊ शकतो, ठीक आहे. मांत्रिक एवढं ताकदवर असतो. तर झालं काय, नेमकं तो झाड होतं, ती जागा जी होती ज्याच्याकडून घेतली तो होता एक मुस्लिम व्यक्ती होता. त्याच्याकडून जागा घेतली ती, पण त्या झाडाखाली एका मांत्रिकाची सभा भरायची आणि ते त्याचं सिंहासन होता. जागा घेतली,
झाड तोडलं, सिंहासन तोडलं गेलं. आणि शरीर रूप नसल्यामुळे काय आहे की त्यांना तेवढं कळत नाही, बदला घ्यायचा आहे त्यांना. घेणार कसा? कारण पण कुळामधलं कोणी नाही आहे. मृत्यूपर्यंत कुठल्या व्यक्तीला न्यायचं असेल तर बाहेरच्या मांत्रिकाला वगैरे, तर कोणतरी आतली व्यक्ती लागते. आणि नेमकं त्यांना ती आतली व्यक्ती भेटली. तर ती आतली व्यक्ती कशी भेटली? मांत्रिकाला बदला घ्यायचा आहे, सिंहासन तोडलं जायचं, त्याची सभा विस्कळीत झाली आहे की नाही. त्याच पिरियडमध्ये काय झालं, हे जे काका लोक होते ह्यांची एक बहीण होती. ह्यांची जी बहीण होती हिचा सासूरवासाचा फार त्रास होता. पण एकदा असं झालं की सासूरवाडीमध्ये गेले तर सासूरकडच्या लोकांनी त्यांना जिवंत जाळलं. जिवंत जाळलं? हो, भावांसमोर. बापरे. आणि भावाने मदत करावी ही अपेक्षा असते, बरोबर. पण त्यांनी असं दाखवलं की तुमच्या बहिणीची चूक आहे, तर हे पण मला तिला गेले नाहीत. कितीही मोठी चूक जरी असेल तरी मदत तर करायला पाहिजे, एवढ्या एक्स्ट्रीम लेवल जाण्यापुरतं. पण ती मदत नाही केली. तर ती आत्मा कुठली होती? घराच्या आतली होती, कुळातली. आणि शक्ती होती या मांत्रिकाकडे. तर ते महाराज बोलले, मांत्रिकांनी दिली यांना शक्ती, जे कुळातले आहे. आणि त्यांनी एक एक भावाला नेलं. सगळ्यात लहानाचे आमचे काका होते, जे शेतामध्ये वारलेत, सगळ्यात शेवटचे. त्यांना काही व्यसन नव्हतं. पण जेव्हापासून हे इन्सिडेंट झाला ना, तेव्हापासून बाकी काकांना वगैरे फार पियाची सवय लागली, याची त्याची तब्येत बारीक झाली, लंग्स काम करायला नाही लागले, नेहमी आजार पण राहायचा. आणि त्याच्यामध्ये हे सगळे इन्सिडेंट झाले. तर मग ते महाराजांनी 2-4 पूजा वगैरे सांगितल्या. आमच्या काकांनी जाऊन त्या केल्या, आत्मशांती वगैरे केली. आणि ज्या काकांच्या जे बहीण होत्या, आमच्या ज्या आत्या होत्या, त्यांना जाळायला गेलं, त्यांच्या फॅमिलीमध्ये कनेक्ट करून त्यांना जे मुलं होते त्यांच्याकडून पूजा करून घेतली, जेणेकरून त्यांची आत्मा शांत होईल बा वगैरे. आता सगळं ते जे भीती होती सगळी परिवारामध्ये की चुलत्यांकडे झालं आहे, आता आमच्याकडे येणार बा आहे, हे तेव्हापासून थांबलं आहे. हा टोटल किती टाइम पिरियड लागला या सगळ्या गोष्टी? हा जो टाईम पिरियड होता, हा पूर्ण जी प्रत्येक दिवाळीला व्हायचं आहे, कंटिन्यू 4 दिवाळी झाल्यात, 4 वर्ष. त्याच्यानंतर जो 4था वर्ष इन्सिडेंट झाला, त्याच्यानंतर मग सगळे ॲक्शन मोडमध्ये आलेत. आणि मग त्याच्यानंतर सगळ्यांना कळलं की असं असं झालं आहे. मग ते पूजा करून सगळं ते शांत झालं. त्याच्यानंतर बरं काय फॅमिलीला प्रॉब्लेम? त्याच्यानंतर फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम नाही झाले. आता त्याच्यानंतर 2-3 मृत्यू झालेत, पण त्याला हे कारण जबाबदार नव्हतं. नॉर्मल होतं. कारण हे जे काका लोक होते हे आमचे त्या एरियात राहायचे जिथे हा प्रॉब्लेम होता. आमची जी फॅमिलीने आमचे काका लोक होते, आम्ही तो एरिया सोडून बाहेर राहायला आलो होतो. त्याच्यामुळे ती जळ आमच्यापर्यंत पोहोचली नाही. पण काही कार्यक्रम असेल वगैरे त्यावेळी आम्ही तिकडे जायचोच. कनेक्टेड तर होतंच एकाच शहरामध्ये असल्यामुळे. तर त्या गोष्टीमध्ये आम्हाला इन्व्हॉल्व व्हावंच लागलं, कारण आमच्यापर्यंत कधीपर्यंत याची गॅरंटी नव्हती. त्याच्यामुळे ते काका लोकांनी सगळं ते आमच्या पूजा वगैरे करून सगळी क्रांतिकेने विषय सॉल्व केला तो. त्याच्यामुळे पण त्याच्यामध्ये ते सगळं सॉल्व करण्यासाठी समजेपर्यंत 2 जणांचा जीव गेला. आणि पुढचे 2 जीव गेल्यानंतर मग सोल्युशन सापडलं की नेमकं करणार काय. म्हणजे टोटल 6 लोक गेली. टोटल 4च लोक गेलेत. अच्छा, पहिले 4. आणि त्याच्या अगोदर माझे वडील सगळ्यात पहिले. तर वडिलांचं तर आजार पण होतं, हार्ट अटॅक होता. पण हे जे 4 जण होते यांची सख्खी बहीण होती ना, तर तिला पहिले यांच्यावर राग होता की मी समोर असताना मला का नाही वाचवलं तुम्ही. म्हणजे सगळ्यांनाच घेऊन गेली. मग ते सगळ्यांनाच घेऊन गेले. माझे ते फक्त काकू लोक आहे, त्यांची मुलं आहे, तर मग एकदम लेडीजच तिथे आहे. तर हा होतो पुरा तुमचा अनुभव. हा पूर्ण एक आमचा लहानपणीचा अनुभव होता. ह्याच्या व्यतिरिक्त अजूनही तुमच्याकडे अनुभव आहेत ना? हो, याच्या व्यतिरिक्त पण अनुभव आहे माझ्याकडे. तर त्या अनुभवासाठी मी थोडं तुम्हाला माझा बॅकग्राऊंड सांगतो. जरा मी लहान जेव्हा होतो, 4थी-5वी पासून, जेव्हा माझ्या वडिलांचा हा इन्सिडेंट झाला, आम्ही अकोल्याला आलो, तेव्हा आम्ही एका सत्संगाच्या संस्थेसोबत आम्ही जुळत गेलो आम्ही. तर आम्ही सत्संगात जायचो, नेहमी देवाचं वगैरे करायचो. कारण आई पण एकटी झाली होती आणि सिंगल पॅरेंट असल्यामुळे काहीतरी आधार लागतो. आणि देवापेक्षा मोठा आधार काही नाही आहे. बरोबर. तर त्याच्यामुळे आम्ही मग लहानपणीपासून सत्संगात जात होतो. कारण वडील नाही तर मग मुलांना चांगले संस्कार भेटले पाहिजे, तर कुठेतरी न्यायला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही सत्संगात जायचो लहानपणीपासून. तर सत्संगामध्ये अध्यात्म शिकवायचे, बऱ्याच गोष्टी शिकवायचे. तर त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्याचशा गोष्टी लहानपणापासून समजायला लागल्यात. ठीक आहे. तर सत्संगामध्ये काय व्हायचं की जसं कलियुगामध्ये म्हणतात की कलियुगात की नामजप सगळ्यात महत्त्वाचा आहे. जर मोक्षप्राप्ती करायची असेल तर त्या सत्संगामध्ये आम्हाला नामजप करायला सांगायचे. मग नामजपचा आम्ही यज्ञ करत होतो. यज्ञ म्हणजे कसं की 10-15 जण एकाच ठिकाणी यायचो आम्ही आणि नामजप करायचो. 1 तास, 2 तास, 3 तास असं करायचो नामजप. आता आमचं घर तेव्हा नवीन बनलं होतं. ठीक आहे. तर तुम्ही हे लक्षात, आपण जो विषय डिस्कस करतो आहे की याच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जीज पण आहेत. तर याचा हे कन्फर्म आहे की पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा आहे.
आणि आपण जेव्हा नेहमी देवाचं करतो तेव्हा पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याकडे अट्रॅक्ट झाली पाहिजे हे आपण करतो. पण ते येऊ नये म्हणून निगेटिव्ह एनर्जीसुद्धा तुम्हाला तेवढ्याच ताकदीने प्रयत्न करतात की ह्याला देवाकडे नेणार नाही आम्ही. आम्हाला मुक्ती नाही तर आम्ही तुम्हाला पण होऊ देणार नाही. बरोबर. झालं असं की तो माझा पहिलाच इन्सिडेंट होता सत्संगामधला. मी ऐकलं बरं सत्संगामध्ये यांच्या घरी असं झालं, त्यांच्या घरी असं झालं. पण माझ्या घरी काय झालं मी तुम्हाला सांगतो. बाकीच्यांचं ऐकलेल्या बऱ्याच गोष्टी होत्या, त्या नाही सांगत मी. माझ्यासोबत काय झालं की आम्ही हॉलमध्ये सत्संगामध्ये बसलो होतो. एक संस्थेमध्ये एक महाराज आहेत. ते त्यांची आध्यात्मिक पातळी चांगली आहे. म्हणजे अध्यात्मामध्ये असं म्हणतात की 60% वर जर पातळी दिली अध्यात्मामध्ये तर तुम्ही मोक्षप्राप्ती करू शकता. तुम्ही मनुष्य जन्मामध्ये पण अडकत नाही. ठीक आहे. तर त्यांची आध्यात्मिक पातळी 64-65 होती अशी. तर ते आले होते. तर ती एवढी सात्विक व्यक्ती जर आली आहे आणि काही होणार नाही निगेटिव्ह एनर्जीकडून असं शक्य नाही आहे. बरोबर. मग आम्ही इथे बसलो होतो आणि त्यांनी आम्हाला पहिले सांगितलं की जप होईपर्यंत कोणी उठू नका. पण आम्ही बसलो आमच्या घरामध्ये. आमची आई गृहिणी ते करता करता 2 तास तर बसणार नाही, काही ना काही घरचे काम असणारच आहेत. मग मागे वॉशिंग मशीन होती. आईने विचार केला की सत्संगाचं नामजपचं यज्ञ चालू आहे, 1-1.5 तास झाला आहे, तोपर्यंत जाऊन मी 5 मिनिटात कपडे वाळून येते. ती चंचलता मनाची आणि नेमकं तीच भोवली. काय झालं असं? तर झालं असं की आई उठली, मागे वॉशिंग मशीनमध्ये कपडे वाळायला ठेवले होते, ते काढली, साडी काढली आणि मागे रोडवर टाकली. नेमकं आईला तेव्हा आठवलं की किचनमध्ये पण काहीतरी ठेवलं आहे. म्हणून एक किचनमध्ये आली की पहिले ते गॅस बंद करूया आणि मग बाकीचे कपडे वाळवायला घेऊया. याच्यामध्ये हार्डली 1-1.5 मिनिटाचा फरक असेल. आई आली, आईने गॅस बंद केला. परत मागे जेव्हा जाते तर बघते काय, तर साडी जी आहे ती पूर्ण रक्ताने भरलेली. बापरे. आणि आधी साडीचा कलर कुठला होता? लाईट येल्लो असा काहीतरी कलर होता. म्हणजे आपल्याकडे जसं लेडीज लाईट कलर प्रिफर करतात, लाईट ब्ल्यू वगैरे असा लाईट तो कलर डिझाईन त्याच्यामध्ये. तर वॉशिंग मशीनमधनं काढल्यानंतर त्याचा कलर वगैरे जातो कधी कधी, तसं तर काय प्रकार नव्हता? नाही, तसा प्रकार नव्हता. का? कारण वॉशिंग मशीन जेव्हा आपण काढतो तेव्हा त्या सोपचा स्मेल वगैरे असतो आणि आपण वाळवतो तर वाळल्यानंतर तर पूर्ण साडी दिसणारच आपल्याला. बरोबर. पण जेव्हा वापस आई परत गेली तर तेव्हा त्याच्यावर पूर्ण रक्ताचे डाग होते आणि त्याच्यात सडल्याचा स्मेल होता. बापरे. आणि ते क्लिअरच होतं की डाग आहेत रक्ताचे ते. तर हॉलमध्ये ते महाराज होतेच, त्यांना दाखवलं. त्यांनी आम्हाला जाऊ दिलं नाही, पण त्यांनी ते पूर्ण पॅक करून त्याच्या मागे बाजूला नामपट्टी वगैरे लावून सगळं ते त्यांनी आश्रमामध्ये पाठवून दिलं. कारण आश्रमामध्ये हे सगळ्या गोष्टी ठेवतात. कारण अशा गोष्टी जेव्हा होतात तर त्या गोष्टी फिजिकलमध्ये आल्यात. जे आत्मा असतात किंवा कुठलं अतृप्त आत्मा वगैरे असते त्यांना शरीर नसतं, ते तुम्हाला असं डोळ्याने दिसत नाहीत. पण ते असे काहीतरी फिजिकल इंडिकेशन्स देतात की आम्ही आहे, अस्तित्व दाखवतात. तर त्या अस्तित्व दाखवलेल्या ज्या गोष्टी असतात ना त्या फार निगेटिव्ह एनर्जी प्रोड्यूस करतात. तर त्याच्यामुळे मग त्यांनी ते आश्रमामध्ये पाठवलं. बरं. मग ते आश्रमामध्ये साडी घेऊन गेले, मग तिकडे एक्झॅक्टली झालं काय आणि कळलं का कोण काय होतं ते? आश्रमामध्ये जेव्हा साडी पाठवली तर पूर्ण भारताच्या बाहेरून सुद्धा असे बऱ्याचशा वस्तू त्यांच्याकडे येत असतात की अशा वस्तू ज्या घरामध्ये ठेवल्या आहेत आणि त्याच्यावर निगेटिव्ह एनर्जी हल्ला करतात. तर मग त्यांचा इम्पॅक्ट परत त्या फॅमिलीला व्हायला नको म्हणून आश्रमामध्ये हे सगळ्या गोष्टी ते परत जमा करतात सगळीकडे. आणि आश्रमामध्ये असे लोक आहेत की ज्यांची आध्यात्मिक पातळी फार चांगल्या लेवलला आहे. तर ते त्याच्यामध्ये बघतात की हे नेमकं का बरं झालं आहे आणि त्याला ते सुरक्षित करून ठेवतात की याचा परत दुसरा काही परिणाम झाला नाही पाहिजे, त्या परिवारावर काही हरकत झाली नाही पाहिजे. त्याच्यामुळे ते सगळं आश्रमामध्ये व्यवस्थित ठेवतात. बरं. त्यांच्यापासून कुटुंबाला काही त्रास नाही व्हायला पाहिजे? नाही, कुटुंबाला त्रास होत नाही त्याच्यामुळे. कारण ती वस्तू ज्या वस्तूमार्फत ते त्रास द्यायचा प्रयत्न करतात ती वस्तू आपण पाठवून दिली आहे. त्याच्यानंतर ते नामजपामुळे सुरक्षा कवच वगैरे सगळं ते बनवतात. त्याच्यामुळे पुढे त्रास होत नाही. होतात वेगवेगळ्या इन्सिडेंटमध्ये, पण त्या वस्तूमुळे परत त्रास नाही होत. कारण ती वस्तू आपण पाठवून देऊन त्याला त्यांनी ती सुरक्षित केलेली असते आश्रमामध्ये. बरं. आणि कळलं का कोण होतं, काय होतं ते? त्याच्यामध्ये नाही, कुठली तरी निगेटिव्ह एनर्जी होती. तिने आपला प्रेझेन्स दाखवायचा प्रयत्न केला. एनर्जीमध्ये कसं असतं की निगेटिव्ह ज्याला आपण भूत वगैरे म्हणतो तर त्याच्यामध्ये पण बरेचसे कॅटेगरी आहेत. म्हणजे सगळ्यात कमी असते आत्मा, मग भूत, मग राक्षस, ब्रह्मराक्षस, मांत्रिक, पिशाच, हडळ, ह्या सगळे त्याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहे. प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे, बनण्याचा पद्धत पण वेगळी आहे. जसं देवांमध्ये आपण म्हणतो इंद्रलोकामध्ये इंद्रदेव आहे, वायुदेवता आहे, तसं यांच्यामध्ये पण असतं कॅटेगरी. यांच्यामध्ये सगळ्यात ताकदवर कोण असतो? जो मांत्रिक असतो.
जसं आपण म्हणतो ना की आपण भूलोकावर राहतो, मग त्याच्यावरचा जो लोक आहे भूगोलोक, भुव महाजन तप ऋषीलोक मग देवलोक, तसं पण सप्त पाताळ असतात. तर हे जे मांत्रिक एवढे ताकदवर असतात की हे ते सप्त पाताळामध्ये पण असतात, ते पण त्यांची साधना करतात. पण आपल्या भूलोकावर आपल्या पृथ्वीवर पण असे साधना करणारे लोक आहे की ज्यांच्यामुळे ते सगळे थांबून बसलेले आहेत, ते येत नाही, त्रास देत नाही. पण काही काही ना ठिकाणी ते त्रास देणार असते. ते आपलं कुठल्या तरी मांत्रिक जर म्हटलं तर त्याच्या कब्जेमध्ये बरेचसे 500,000 काय याचं ते त्यांनी अतृप्त आत्मा पकडून ठेवलेलीच असते. तो त्याच्यामार्फत मग त्रास द्यायला पाठवतो. का मग बसा येत नाही, कारण त्याला पॉझिटिव्ह गोष्टी नको असतात, त्याला निगेटिव्ह गोष्टी हवं असतात. त्याची ताकद काय, कुठली अतृप्त आत्मा सापडली आहे, जसं मी पहिला इन्सिडेंट सांगितला, या मांत्रिकाला कोण सापडलं की त्या आत्या सापडल्या की त्यांची आत्मा अतृप्त राहिली, बदला घ्यायचा होता, त्यांनी आपली ताकद घेऊन त्यांना वापरून घेतलं. तर याच्यामध्ये पण काय होतं की नामजप वगैरे जेव्हा करत असतो आपण, एक पॉझिटिव्ह एनर्जी होतो, मंदिरात गेल्यानंतर असं चांगलं वाटतं, तसं आपण ते घरामध्ये क्रिएट करतो तर काही ना काही निगेटिव्ह वस्तू होत राहतात. त्याच्यामधला एक इन्सिडेंट होता. बर, पुढं अजून काय घडले अनुभव? त्याच्या पुढे काही दिवसानंतर मला वाटलं की सगळं व्यवस्थित झालं असणार आहे, याचा आपल्याला काही ते त्रास होणार नाही. पण एक दिवस असं झालं की मी स्कूलमधून परत आलो आणि घरी कोणीच नव्हतं. आमच्या घरामध्ये कसं आहे की एंट्री लेफ्टला किचन आहे, हॉल आहे, एक रूम आहे आणि एक गल्ली आहे. त्या गल्लीच्या मागे वॉशरूम आहे. तर त्या वॉशरूमच्या तिथे रॉडवर जे साडीचा इन्सिडेंट झाला होता, तर ती गल्ली तिथेच होते. तर मी या साईडला सोफ्यावर बसलो होतो, मी काहीतरी पुस्तक वाचत होतो मी. तेव्हा तर असं काही आपलं इंस्टाग्राम वगैरे असं काही नव्हतं, आपल्याकडे पुस्तकच होतं. तेव्हा अध्यात्मातच पुस्तक वाचत होतो मी. तर एक महाराजा त्यांची जन्मकथा वाचत होतो मी, की त्यांच्या आयुष्यात काय काय झालं, काय काय नाही, सगळं ते चांगलं त्यांचं होतं, ते वाचत होतो मी. तर नेमकं सगळं शांत वातावरण, गावाकडेचं एकदम शांत असतं, काय ट्रॅफिकचा आवाज नाही, काही नाही, काही नाही. कुठून आवाज आला हे तुम्हाला कळणार, कसला आवाज आला हे तुम्हाला हे सुद्धा कळणार. आपल्या गावाकडे एवढी शांती असते. नेमकं त्या गल्लीमध्ये एंडला जिथे बाथरूम स्टार्ट होता तिथे मला घुंगरूचा आवाज आला. पायात जे पैंजण घालतात, कांद्याचं जे पैंजण असतात, त्याचा छन करून जो आवाज होता ना, तो छन करून आवाज आला. आणि आवाज हे मला क्लिअर आला आहे की मी याच पोजला बसलो आहे, समोर ती गल्ली आहे बाथरूमकडे जायची, आणि आवाज तिकडून झाला कारण इकडे खिडकी उघडी होती, शेजाऱ्यांचं एक 5-6 फुटावर घर होतं, ते मला माहिती तिकडून आवाज नाही आला आहे. मेन डोर इकडे होता, तो बंद होता, तेव्हा पण तिकडून आवाज येणार नाही, कुठून यायची शक्यता नव्हती. नेमका छन करून आवाज आला. कुठलाही सोर्स नाही ज्याच्याकडून तुम्हाला कन्फर्म होईल की हा आवाज बाहेरून आला. मला हे कन्फर्म आला की काहीतरी छन करून आवाज आला. आता तुम्ही हातात घेऊन जे वाजवता तो आवाज आणि पाय आपटल्यावर छन्न आवाज, यामध्ये फरक असतो, कळून येतो लगेच. तो लगेच कळून येतो. नेमकं मला तेथे कळून पडलं की कोणतरी पाय आपटल्यावर छन्न आवाज येतो. कारण आपल्या घरात पण बहिणी वगैरे लहानपणी बांधतो ना, पैंजण वगैरे बांधतो, त्यांच्या पायाला जास्त मोठ्या पैंजण असतात, त्या वाजतात. घुंगरू असतात ते. घुंगरू असतात लहान मुलांना, तर ते पायामुळे आपटल्यावर जो येणारा आवाज आहे तो कळून पडतो. आणि नेमकं तसा तो पहिला आवाज मला तिथे आला. तेव्हा मला वाटलं की कदाचित काहीतरी आला असेल आवाज, इकडून तिकडून आवाज आला असेल, म्हणून मी लक्ष नाही दिलं तिकडे, बघू काय होतं. मी आपलं ते महाराजांचं जे पुस्तक आहे ते वाचत होतो. वाचता वाचता तिथून 3-4 पाऊल पुढं परत आवाज आला. तर जिथे गल्ली सुरू होते तिथे या रूमचा दरवाजा आहे दुसरा, त्या दरवाजाचे इथे पहिलेच एंडला आवाज आला बाथरूमकडे, इथे आवाज आला छन्न करून परत. तेव्हा मला डाऊट आला काहीतरी गडबड आहे, आणि शक्यतो असा कधी होत नाही. आणि बऱ्याच वेळा मला असं झालं की जेव्हा मी एकटा असतो तेव्हा काही ना काही होतं माझ्यासोबत, पण ह्यावेळेस जरा जास्त होतं असं मला वाटलं. तेव्हा मी फार प्रयत्नामध्ये होतो की थांबून बघण्यापेक्षा एवढं काय बहादुरी दाखवणं नाही गरजेचं नाही, एवढी आपण थांबलेलं बरं आहे. पण नंतर विचारलं की 2च वेळा आवाज आला आहे ना, बघू तर काय होतं. तेव्हा खूळ म्हटलं तरी तेव्हा मी किती 8वी-9वीमध्ये होतो, तेव्हा तरी थोडी समज होती की थांबायचं की नाही थांबायचं, किंवा बघूच जरा काय होतं, क्युरियोसिटी असते. क्युरियोसिटी. तर त्या
क्युरिओसिटीच्या चक्करमध्ये मी अजून 5 मिनिट थांबलो आणि वेळ अशी आली की जेव्हा तिसऱ्यांदा आवाज आला, तर तिसऱ्यांदा आवाज जेव्हा आला तेव्हा मी पुस्तक वाचता वाचता त्या गल्लीकडे बघितला आणि त्या गल्लीतून समोर एक पाऊल पुढे तिथे मला छन्न करून आवाज आला. जेव्हा मी बघितलं तिथे कोणीही नव्हता, स्पष्ट आवाज होता घुंगरूचा आणि तो आवाज मी ऐकला अक्षरशः समोरून. तो अजून जवळ होता. त्याच्यानंतर काय माझी हिंमत झाली नाही. माझ्या अंगाला अजूनही काटे येतात ते इन्सिडेंट आठवल्यानंतर. तो इन्सिडेंट मी कधीही आठवत नाही. तिसऱ्यांदा जेव्हा आवाज आला, खूप क्लिअर आवाज आला. वाटत होतं की कोणतरी आहे, दिसत नाही आहे, पण आवाज आला. जवळ वगैरे येत होता का असा आवाज? आवाज जवळ आला. पहिला आवाज एकदम बाथरूमच्या एंडला आला, दुसरा गल्लीच्या मनात आला आणि तिसरा एकदम गल्ली सोडून हॉलमध्ये जेव्हा तुम्ही एक पाऊल आत येता हॉलमध्ये, त्या लेवलपर्यंत आवाज आला छन्न करून. त्याच्यानंतर काय माझी हिंमत झाली नाही मागे वळून पाहिजे. आपलं महाराजांचं पुस्तक ठेवलं, बाहेरचा पळ काढला. मग बाहेर काकूंना सांगितलं. तोपर्यंत आई वगैरे आली. मग आईने अगरबत्ती वगैरे लावली सगळी. पण त्याच्यानंतर असा आवाजाचं परत का झालं नाही आहे ज्याच्यामध्ये घुंगरूचा आवाज आला आहे. पण त्याच्यानंतर अजून ॲक्टिव्हिटी आमच्या थोड्या वाढल्या घरामध्ये, ज्याच्यामध्ये आता कसं पहिले जे साडीचा इन्सिडेंट झाला होता त्याच्यामध्ये आई आमच्या इन्वॉल्व होता की आईला त्रास झाला होता. दुसऱ्या इन्सिडेंटमध्ये काय झालं की माझ्यासोबत तो अनुभव झाला. ठीक आहे. याच्याच कंटिन्युएशनमध्ये एक तिसरा पण इन्सिडेंट आहे, तो मी तुम्हाला सांगतो. हा जो आवाज आला त्याच्यानंतर तुम्हाला किंवा घरच्यांना काही त्रास झाला का? त्याच्यानंतर आम्हाला कुठलाचा त्रास झाला नाही. किंवा त्या दिवशी तुम्हाला काय ताप वगैरे येणं? नाही, तसं काही नाही झालं आम्हाला. नॉर्मलच. नॉर्मल. बरं. पुढचं आम्ही त्या दिवशी मग घरामध्ये धूप दाखवतो ना, पण नवरात्रीमध्ये देवीला धूप दाखवतो, ते अगरबत्ती, कापूर, भीमसेनी कापूर वगैरे वेगवेगळे टाकणं, ते सगळं आम्ही केलं. त्याच्यामुळे असं शारीरिक किंवा मानसिक किंवा असं काहीतरी निगेटिव्ह फील होतं आहे असं आम्हाला काही जाणवलं नाही त्या दिवशी. पण एक कुणीतरी होतं, एक निगेटिव्ह एनर्जी, ज्यांनी दाखवायचा प्रेझेन्स केला की तू वरत एकटा नाही आहेस, मी सुद्धा आहे. आणि मला असं कदाचित वाटतं की पहिला जो इन्सिडेंट झाला साडीचा, त्याच्यानंतर ती निगेटिव्ह एनर्जी तिकडेच राहिली त्या गल्लीमध्ये. तर त्याच्यामुळे आम्ही थोडं सतर्क झालो. अजून आम्ही नामजप वगैरे वाढवायचा प्रयत्न करायला लागलो. तर याच्यानंतर काय झालं एकदा माहीत आहे का, की आपण गावाकडे काय असतं, आपण ऑइलचे कॅन आणतो, तेलाचे कॅन 15 लिटरच्या. तर आपल्या गावाकडे काय असतं नॉर्मली की प्रत्येक गोष्टीचा बराच सेकंड यूज तर होतोच. बरोबर आहे. बरोबर. आता विदर्भामध्ये म्हटलं तर ऊन भरपूर आहे. तर आता हा जो मी इन्सिडेंट सांगेल तर सगळ्यांना वाटेल की ते विदर्भातल्या उन्हामुळे तुमच्याकडे असं झालं असेल, पण तसं नाही आहे. कारण ज्यावेळी हा आमचा इन्सिडेंट झाला, तिसरा इन्सिडेंट आमच्यासोबत, तेव्हा उन्हाळा नव्हता. बरं. त्याच्यामुळे गाडी जेव्हा गरम असते तेव्हा कटकट आवाज येते मेटल गरम होण्याचा, बरोबर की नाही. तर याच्यामध्ये काय झालं, ज्या ऑइलचे 3 कॅन होते आमच्याकडे 15 लिटरच्या, कारण घराची वास्तुशांती झाली होती, ऑइल वापरले, 3 डबे रिकामे होते. मग तो आला बंगारवाला, मॅडम 2 साड्या द्या आणि तुम्हाला याचा डब्बा बनवून देतो. त्यांनी 3 त्या तेलाच्या कॅनीचे आम्हाला डबे बनवून दिले. तेलाच्या काय असतील ना, तेलाच्या ॲल्युमिनियमच्या त्या, हो, ठीक ते आहे. मोठे मोठे याचे पहिले मोठ्या मोठ्या 15 लिटरच्या आता येतात. 15 लिटरच्या मोठ्या असतात ते पत्र्याच्या. हां. तर झालं असं की ते 3 बनवून घेतले आम्ही. तर त्याच्यामध्ये नॉर्मल वस्तू ठेवत होतो आम्ही, घरातल्या वस्तू ज्या कामाची येत नाही किंवा पूजेत 4 चम्मच जास्त झाले पूजेमध्ये, आरतीचे दिवे वगैरे, तर त्यात ठेवायचो आम्ही. आणि जसं तुम्हाला म्हटलं, एंट्री केल्यानंतर किचन आहे आणि असा हॉल आहे आणि हॉलमधूनच हा रस्ता इथे किचनला येतो. तर हा दरवाजा इथे आहे आणि या दरवाजाच्या वर आपण सिमेंटचा, जसं घरात बनवतात ना पॅराफिट वॉल असतं, ते लॉफ्ट असतो तो, बरोबर. तर तो लॉफ्ट होता दरवाजाच्या वर. तर त्या दरवाजाच्या वर आम्ही ते 3 डबे ठेवले होते. ठीक आहे. एका याच्यात पूर्ण सामान भरलेलं, दुसरा एक अर्धवट होता आणि तिसरा होता रिकामा. ठीक आहे. आता दिवस पहिला, आता जो दुसरा इन्सिडेंट तुम्हाला घुंगरूचा सांगितला, त्याच्या 2 महिन्याचा अंतराळ असेल. उन्हाळा संपला, ऊन नाही, काही नाही, काही घरामध्ये उंदीर नाही, घरात कोकरोच नाही, ना कुठली पाल आहे की जी असं हे करू शकते. तर हे 3 जे तेलाचे कॅन होते हे आम्ही वर ठेवले होते. ठीक आहे. मी आणि ताई
किचनहून जेवण घेतलं आणि जाऊन बसलो. तर तो दिवस मला अजूनही आठवतो. पहिलाच दिवस होता. त्या दिवशी आम्ही खूप घाबरलो. आम्ही किचनमध्ये गेलो सुद्धा नाही. का घाबरलो? कारण जेवण घेऊन जसं आम्ही त्या दरवाजाच्या खालून दरवाजातून जात होतो, तर ते टीनचे तिन्ही डबे वर होते सज्जेच्या वर. सज्जा त्याला म्हणतात आमच्या गावाच्या भाषेमध्ये. तर त्या सज्जेच्या वर 3 डबे होते. त्यातला एक डब्बा वाजला टक करून. आता पत्रात तडकण्याचा कट करून आवाज येतो, पण तुम्ही जर बोटाने त्याला नखाने असा वाजवणार तसा टन करून आवाज येतो. तो आवाज आला. आम्हाला वाटलं गरमी असेल, काहीतरी झालं असेल, किचनमध्ये गरमी असते, त्याला गरमी लागली असेल, आवाज आला असेल. काही गेली. त्याच्या मागून मागून जेव्हा मी तो दरवाजा क्रॉस करतोय तेव्हा परत आवाज आला दुसऱ्या डब्यात. आणि जेव्हा मी जेवायला बसलो अल्टरनेट आवाज यायला लागले, इकडून टाक तिकडून टाक. आई पण बघायला लागली नेमकं काय झालं याच्यामध्ये. तर दोन्ही डब्यातून आवाज येत होता. आतमध्ये काय असं होतं का वेगळं? तर हा मोठा प्रश्न होता. कारण जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं मी अध्यात्मात जुळलेला होतो, तर अध्यात्म विज्ञान आहे. तर पहिले तुम्ही चेक करा की फिजिकल तर काही होत नाही आहे, सगळंच काही भूताटके प्रकार नसतो. काहीतरी असं लॉजिक त्याच्यामध्ये. आईने जाऊन डब्बे काढलेत की मे बी एखादी वस्तू ठेवली अशी उभी आहे, ती अशी पडते आहे किंवा घसरून पडते आहे, त्याच्यामुळे आवाज येईल. पण त्यातल्या वस्तू सगळ्या व्यवस्थित सेटल डाऊन होत्या आणि अशी कुठलीही वस्तू नव्हती की जी तशी आवाज करे जसं कोणी नॉक करत आहे. अशी कुठलीही वस्तू त्याच्यामध्ये नव्हती. बरं, सगळं व्यवस्थित ठेवलेलं होतं, बांधून ठेवलेलं होतं आणि सगळं खाली ठेवलेलं होतं. बरोबर त्याचा नॉक यायचा. आईने चेक केलं, खुर्ची आणली, चढली. आईने बघितलं की काही येत नाही, कारण आईने आवाज नाही ऐकला. आम्ही म्हणतो तो आवाज येतोय. आई आली, खुर्ची चढली, बघितलं, सामान काढलं, काही नाही, याचा काहीतरी आवाज असेल. आता आई बोलली आहे तर आम्ही मान्य केलं. आईने ते जसं ठेवलं, खुर्ची सरकवली, हॉलमध्ये आली, त्याचा लगेच आवाज स्टार्ट डफरायचा. परत टर्न करून आवाज आला. तर मग आम्ही त्या दिवशी किचनमध्ये जायचं टाळलं. तर तेव्हा लहान होतो आम्ही, तर थोडा थोडा जरी आवाज आला असा टन टन, आम्ही धावत जायचो किचनपर्यंत. टाळं वेटवलं, परत धावत परत आलो आम्ही. तर त्या दिवशी कमीत कमी 20-30 वेळा तरी आवाज आला असेल. तो आवाज तो पहिला दिवस होता जेव्हा आम्हाला भीती वाटायला लागली की काहीतरी आवाज येतोय आणि हे कळून पडतं की कोणतरी नॉक करत आहे. ठीक आहे. आता पुढे असं झालं की दुसऱ्या दिवशी पण आवाज यायला लागला. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गावाकडे आपण लवकर जेवण करतो 7-7:30 वाजता. आवाज तेव्हाच यायचा जेवणाच्या वेळीच, त्याच वेळी यायचा. दुपारी तुम्ही असाल घरी, आम्ही होतो घरी दुपारी, आम्हाला कधी दुपारी आवाज नाही आला ना, सकाळी उठलं पूजा करताना आवाज आला, कधीच नाही. संध्याकाळ झाली की त्याचा आवाज येणार म्हणजे येणार. त्या तिन्ही जे कॅन होते त्यातला एक जण तरी आवाज करायचा, 1 किंवा 2 जण. टक, मग 4-5 मिनिटानंतर टक आवाज यायचा, कोणतरी वाजवतं याचं नखाने. आता या गोष्टीला आता रोज व्हायला लागलं आहे. मग दुसऱ्या दिवशी थोडी कमी भीती वाटायला लागली. मग तिसऱ्या दिवशी पण थोडं कमी भीती वाटायला लागली. एक 4-5 दिवस झाल्यानंतर बघा, मी तुम्हाला सुरुवातीला काय म्हटलं की ह्या ज्या निगेटिव्ह एनर्जी आहे या तुम्हाला तुमचा प्रेझेन्स दाखवायचा प्रयत्न करतात, भीती दाखवायला प्रयत्न करतात की तुम्ही सकारात्मक गोष्टींकडे जाऊ नका. तर ह्या इन्सिडेंटमध्ये पण तेच होतं की तुम्ही घाबरा, तुम्ही देवाचं करू नका. पण या इन्सिडेंटमध्ये काय झालं की हे निगेटिव्ह एनर्जी रोजच करायला लागली. त्याच्यामुळे आम्हाला झाली सवय. तर सवय झाल्यामुळे काय झालं की एक दिवस झाला, 6वा किंवा 7वा दिवस असेल, ठीक आहे. मला फार या गोष्टीचा राग हवा. मी उठलो, आलो किचनमध्ये. तर मला तेव्हा पण डाऊट होता की काहीतरी वस्तू असेल. तुम्ही सुरुवातीला तुम्ही म्हटलात, तुम्हाला पण डाऊट आला की तरी सामानाचा आवाज असेल, हे असेल. तर मला पण डाऊट आला की गरमीने वाढत असेल तो, कारण वर सज्जावर ठेवला आहे, बरोबर. तर गरम हवा नेहमी वर राहते, थंड हवा खाली राहते ॲज पर सायन्स. तर वर गरम असेल जास्त किचनमध्ये, त्याच्यामुळे तो तळकत असेल मे बी, किंवा काहीतरी वस्तू त्याच्यात पडत असेल वगैरे. तर मी आलो किचनमध्ये, पलटून त्या तिन्ही डब्यांकडे तोंड केलं वर, असा कमरेवर हात ठेवला आहे. मी म्हटलं आता वाजून दाखव. तो खरंच वाजला. बापरे! खरंच वाजला. मग ताई म्हणे काही नको करू म्हणे, तू ये म्हणे इकडे ये. म्हटलं ताई थांब, म्हटलं तूच बघतोस म्हटलं. नेमकं आई तिथे नव्हती, तर आईने चांगला सोम दिला असता. तर मी वर बघितलं, त्याला म्हटलं आता वाजून दाखव. तो टक्कन मारला
आता मला क्रॉस चेक करायचं होतं की हे मे बी कोइन्सिडन्स शकतो की मी बोललो आणि काहीतरी मेटल तडकला असेल, त्याचा आवाज आला असेल, कोइन्सिडन्स शकतो. ठीक आहे. असे डबे किती होते? 3. बरोबर. ह्याच्याला काय म्हटलं, हा जो शेवटचा डब्बा आहे हा वाज, तो शेवटचा डब्बा वाजला. मी म्हटलं आता इकडचा वाज, तर हा इकडचा वाजला. मी म्हटलं मधातला डब्बा वाज, तर मधातला वाजला. म्हटलं 2 वेळा वाजवतो आणि 2 वेळा टप केला. त्याच्यानंतर माझी हिंमत नाही झाली. तिथून मी काय, आता याच्यापेक्षा अजून काय प्रूफ पाहिजे तुम्हाला की त्याची निगेटिव्ह एनर्जी होती की नव्हती? मग पुढं काय झालं? पुढे नंतर ते डबे आम्ही नाही ठेवले. तो दिवस जो जेव्हा झाला, दुसरा दिवस उजाडला, त्याच्यानंतर ॲक्च्युली काय व्हायचं, रात्री पण कधी कधी 9 वाजता 10 वाजता एकदा वाजायचा तो. पण हे जेव्हा मी केलं की इकडचा आवाज तिकडचा आवाज, तर तो खरंच वाजला तेव्हा. त्याच्यानंतर म्हटलं काहीतरी करावं लागेल आता, हे असं बसून चालणार नाही. आता असं व्हायचं की काहीतरी एक दिवशी आपण रात्री आलो किचनमध्ये आणि बघतो तो कोणतरी खरंच बसला आहे, तर ते फार निगेटिव्ह एनर्जी काही पण करू शकतात. आपल्याला माहिती आहे की समोरच्या निगेटिव्ह एनर्जीची किती ताकद आहे आणि काय करू शकतो तो. त्यातनं तुम्ही त्याला विचारून त्याच्यावर संशय घेतला, म्हणजे तुम्ही त्याला इनडायरेक्टली चॅलेंज पण केलं होतं. त्याला चॅलेंज केला, परफेक्ट वर्ड आहे, चॅलेंजच केलं मी. कारण रोज रोज असतं, 7 दिवस झाले आपण रोज संध्याकाळी जेवायला बसतोय, स्कूलमध्ये येतो, होमवर्क करतो, सगळं करतो आणि बसतोय संध्याकाळी जेवायला, आणि त्याचं सुरू होतं आहे टकटक टकटक टकटक. तर ते इरिटेट व्हायला लागलं. मग तेव्हा मी उठलो आणि आलो, म्हटलं आता वाज बरं, म्हटलं तो बरोबर वाजला. तो 2-3 वेळा मी केला, इकडचा वाज हा इकडचा, मधातला वाज मधातला. म्हणजे पहिल्यांदा मी राईट साईडचा म्हटलं त्याला की उजवीकडचा वाज, तर दुसऱ्यांदा म्हटलं इकडचा वाज शेवटचा, म्हटलं आता सेंटरचा वाजून दाखव. ते 2 वेळा लॉक केला. मग त्याच्यानंतर आईने ते सामान काढलं, वर टेरेसवर नेऊन ठेवून दिले. ते डबे कधीही वापरायचे नाहीत. नंतर टेरेसला ठेवल्यानंतर त्याच्यावर ऊन पडायचं काय पडायचं, पण ते उन्हात सुद्धा कधी वाजले नाही. मग ते डबे काढले ना, दुसऱ्या डब्यातनं कधी आवाज आला का? नाही, दुसऱ्या कुठल्याच डब्यातून नाही आला आवाज. बाकी जे आपण स्टीलचे भांडे गोल वगैरे ठेवतो आपण, त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता, ते सगळे व्यवस्थित एका साईडला होते. हे जे होते हे वरच्या साईडला एक सेपरेट ठेवले होते, सज्जेवर ठेवले होते. यांचं एवढं काही काम नाही आहे. टीनचे डबे आहे, त्याच्यामध्ये आपण ते जेवणाचं धान्य वगैरे आपण ठेवू नाही शकत. नॉर्मल घरातल्या वस्तू ठेवू शकतो, पण ते 3 डबे बरेच वाजायचे. ते घरामध्ये आमचे असेच 3 इन्सिडेंट होते. बरं. तर हे होते तुमचे अनुभव. हो, हे माझे अनुभव होते. बरं. तर मित्रांनो, हे होते महेंद्र सरांचे अनुभव, आणि अनुभव खूप भयंकर होते. ह्या व्हिडिओतनं काय तुम्हाला शिकायला भेटलं नक्की कमेंट करून सांगा. जसं सरांनी सांगितलं की त्यांनी काही गोष्टींना चॅलेंज केलं होतं, तसं करू नका. आता त्यांचं गुडलक एवढे की ते पहिल्यापासून धर्माचं काम करतात, सनातन धर्माचं काम करतात. त्याच्यामुळे माइंड बी त्यांच्या मागं खूप काही अशी शक्ती उभी राहिली असेल, जेणेकरून त्यांना त्यांच्या फॅमिलीला काही त्रास नाही झाला. पण तुम्ही असं कधी काही करू नका. नक्की आम्हाला सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर चला आता आज इकडंच थांबूया.